पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझी बायको जर माझ्या सोबत राहताना सुखी नसेल तर आपण तिला मोकळं केलेलं बरं। हा निर्णय घेताना मला आनंद होत नाहीये सर, प्रचंड त्रास होतोय मला। झाली का तुझी नाटकं सुरू? शिंदे सर प्लीज काहीतरी करा प्लीज। या माणसाच्या दुटप्पेपणाचा कंटाळा आलाय मला। राधाच्या वाढदिवसाला यानं कन्सेंटवर सही केली होती ना, असा कसा वागू शकतो हा? और राधाने शब्द दिला यांनी। हा पण आता इथे कोर्टामध्ये येत असताना बाहेर राधानं मला हे शब्द दिलाय। अनु, आपली लेक मला बाबा म्हणाले, माझ्या सोबत यायला ती तयार आहे का? हे असं बघवत नाही हो सर मला। माझी बायको ही अशी दुःखी कष्टी बसलेली आहे, माझी मुलगी माझा तिरस्कार करते। या दोघींनी ना मला माझी बाजू कधी मांडूच नाही दिली सर। मला सुद्धा मन आहे ना हो, मला सुद्धा भावना आहेत सर। मिस्टर आकाश जोशी, तुम्ही माझ्या अशिला समोर अनेक वेळा व्यक्त झालात, पण दुर्दैव इतकंच की तुमची व्यक्त व्हायची पद्धत दरवेळेला हिंसक आणि अरेरावीची राहिली। असं नाही हो सर। गेली 20 वर्ष, किती सर? गेली 20 वर्ष मी ह्या क्षणाची वाट बघत बसतो की कधीतरी माझ्या बायकोला माझी बाजू पटेल, माझ्या प्रेमाचा ती स्वीकार करेल। पण या दोघींनी मला कधी माझी बाजू मांडू नाही दिली सर। मधल्या काळामध्ये मी खूप प्रयत्न केले ना सर, भेटायचा प्रयत्न केला, बोलायचा प्रयत्न केला नाही। हे धादांत खोटं आहे सर। 20 वर्षापूर्वी माझ्या क्लायंटशी भांडून हे निघून गेले होते आणि ते परत कधीच आले नाहीत। नाही सर, नाही सर। मी अत्यंत प्रामाणिकपणे एक गोष्ट तुम्हाला सांगतो साहेब की अनु सर, मी जो घरामधून निघून गेलोय की नाही, तो हिने मला घराच्या बाहेर काढलं म्हणून मी गेलो। अनु, आता तरी खरं बोल, मी स्वतःहून घराच्या बाहेर गेलो की तू मला घराच्या बाहेर काढलंस? अनामिका मॅडम, तुम्ही बाहेर काढलं होतं की आकाश स्वतः गेले होते? सर मी जायला सांगितलं होतं। केवढ्या सौम्य शब्दात सांगितलंस ग अनु? सर असं नाहीये, मला नुसतं बाहेर जायला नाही सांगितलं। माझं सगळं सामान असं घरातनं घेतलं आणि त्याचं फेकून जवळपास मला हाकलून बाहेर काढले सर। गेली 20 वर्ष माझ्या मुलीसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या सुखी कुटुंबासाठी झुरतोय मी नुसता। हो, मी याला घराबाहेर काढलं कारण तू मला तसं करायला भाग पाडलंस। का तू ही अशी रडण्याची नाटकं करतोयस रे आकाश? जे चौकोनी सुखी कुटुंब तुला हवं होतं ते मलाही हवं होतं, पण त्या चांगल्या क्षणांची तुला किंमत नव्हती म्हणून काढलं मी तुला घराबाहेर। तू मला भाग पाडलंस म्हणून। असं काय वागलो ग मी तुझ्या बरोबर? सांग ना मला। मी फक्त भांडलोच ना तुझ्याशी। जगातल्या कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडण होत नाही? सांग ना मला। प्रत्येक घरामध्ये होतात ना ग। जिथे प्रेम असतं ना तिथेच भांडण असतं अनु। मारहाण करणं, चटके देणं याला प्रेम म्हणतोस तू? हे प्रेम आहे आकाश? ही तुझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे का? मारहाण केली? मी तुला चटके पण दिले? मग सर आजपर्यंत तू का नाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझ्या विरोधामध्ये तक्रार केली? हा? आणि हे सगळं तुला 20 वर्षानंतर आठवलं काय?
कुठलीही स्त्री नवऱ्याचा त्रास झाल्याबरोबर त्या नात्याला तोडत नाही, त्याचा सोक्ष मोक्ष लावत नाही. ते नातं टिकतंय का, सुधारतंय का, यासाठी प्रयत्न करते ती. सर, हा जरी मारहाण करणारा नवरा असला तरी मी ही मुळू मुळू रडत बसणारी स्त्री नव्हते. याच्या अरेला कार्य केलं मी. याला सुधारण्याचा, याला सरळ करण्याचा खूप प्रयत्न केला मी. पण जेव्हा मला काहीच जमलं नाही, काहीच शक्य झालं नाही, मला सहन झालं नाही, तेव्हा याला बाहेर काढलं मी. जज साहेब, एवढं सगळं झालं तरी सुद्धा हिने माझ्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट पत्र अजिबात केली नाही, हो की नाही? कोर्टामध्ये पुरावे लागतात ग अनु. हे अशा पद्धतीने इमोशनल बोलून काही साध्य होत नाही का? कळलं तुला? आहेत का? मी तुला मारहाण केल्याचे काही पुरावे आहेत का तुझ्याकडे? बोल ना. आहेत ना. हे जे टॅटू काढलेत ना, ते ह्यानं दिलेल्या चटक्यांचे व्रण लपवण्यासाठी काढलेत. नीट शोधलं तर शरीरावरचे मारहाणीचे वळ सुद्धा सापडतील. पण माझा जो मानसिक छळ केलास तू आकाश, त्याचे पुरावे सुद्धा कोर्टाला देता आले असते तर किती बरं झालं असतं. कसलं भयान खोटं बोलते अनु. आपल्या संसारामध्ये मी तुझ्यावर कधी प्रेम केलंच नाही. मी तुझी कधी काळजी घेतलीच नाही, सुख दिलंच नाही. वाह, प्रेमात पडून लग्न केलं ना ग आपण दोघांनी? हो केलं ना. प्रेमात पडले होते मी, पण तेव्हा मला तुझं हे रूप दाखवलं नव्हतंस तू आकाश. खोटारडी आहेस. या बाईनं माझा खूप छळ केलाय सर. उलट सर, मी एका अत्यंत चांगल्या सभ्य घरातला माणूस आहे. मला कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये सर. हिने छळवाद केलाय माझा. मी दाखवू शकतो तुम्हाला सर. दाखवू का सर? इथे ना माझ्या, हे बघा सर, इथे डाव्या खांद्यावरती व्रण आहे सर. माझ्या वाढदिवसाच्या दिवशीची गोष्ट आहे. जिन्यावरून ढकलून दिलं ना मला खाली. तू किती खोटं बोलतोय सर हे. काय? तूच दारूच्या नशेत जिन्यावरनं खाली पडला होतास. वा वा वा, कम ऑन अनु, प्लीज. मला माहिती आहे का सगळं? मी तुला नकोच होतो ना, म्हणूनच तो जिन्यावरून ढकलून दिलायस मला. माहिती मला. सर, मी गायब झाल्याच्या नंतर साधी मिसिंग कंप्लेंट सुद्धा हिने नोंदवली नाहीये माझ्या बाबतीमध्ये. आणि मला जर हे नको होतं ना सगळं सर, तर 20 वर्षानंतर असा मी परत नसतो आलो सर. आणि आता सुद्धा घटस्फोट जो हवाय तो तुला हवाय अनु, मला नको आहे. मिसेस अनामिका, तुमच्या म्हणण्यानुसार गेली 20 वर्ष हे जर गायब असतील तर मग तुम्ही कधीच त्यांच्याबद्दल मिसिंगची तक्रार का नाही नोंदवली? का नोंदवेल सर ती? कारण पोलिसांनी जर नवऱ्याला शोधून आणला तर मग त्याच्या सोबतच राहावं लागेल ना तिला. सर हा गेला तेव्हा मी प्रेग्नंट होते. माझं घर, माझं काम, सगळ्याची जबाबदारी माझ्यावर होती. ह्याचे आई वडील सुद्धा माझ्या बरोबरच राहत होते. आणि आकाशचे वडील खूप आजारी असायचे. ते दोघेही याच्या वागण्याला खूप कंटाळले होते. ह्या सगळ्यात हे पोलीस कंप्लेंट वगैरे करणं मला नाही सुचलं सर. आणि मुळात याच्या जाण्यानं आम्हा सगळ्यांना ह्याच्या जाचातून सुटल्यासारखं वाटत होतं. वा 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 वा, क्या बात आहे. टाळ्या वाजव ना परफॉर्मन्स करता. मस्त. मिस्टर आकाश, बिहेव युअरसेल्फ. सॉरी सर, पण मिस्टर आकाश, तुमची ही वागणूक योग्य नाहीये. ही वॉर्निंग समजा हवं तर. अनामिका मॅडम, जर आकाश यांनी
नवरा म्हणून काही कर्तव्य निभावली नाहीयेत, तर मग ते बेपत्ता झाल्यावर तुम्ही 7 वर्षांनी डेझर्टेशनसाठी अप्लाय का नाही केलं? त्यावेळी हा माणूस बेपत्ता आहे हे सिद्ध केलं असतं तर तुम्हाला यांच्या सहीशिवाय घटस्फोट मिळाला असता. हो सर, मला माहिती आहे, पण आकाश गेल्यानंतर काही महिन्यातच राधाचा जन्म झाला. एक सिंगल मदर होऊन मी एकटीनं तिचं संगोपन, तिची शाळा, तिच्या परीक्षा, तिचा आजारपण हे सगळं एकटीनं केलं सर. माझं काम, माझं घर, माझे सासू सासरे या सगळ्यांची जबाबदारी मी एकटीनं झेपवली. हे सगळं करण्यात, माझ्या सासू सासऱ्यांना सांभाळण्यातच मी माझा आनंद मानला. इतकी वर्ष दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नाही. हे सगळं स्वतःच्या जीवावर एकटीनं खेचत राहिले मी, आणि आज मला या माणसासमोर माझ्या प्रामाणिकपणाचा हिशोब द्यावा लागतोय. मला कळत नाही याला कुणीच का विचारत नाही, का नाही निभावलं यांनी एक बाप, एक मुलगा असण्याचं कुठलंही कर्तव्य. जस साहेब, ज्या माणसाला कर्तव्याची जाणीव नसते ना, तो माणूस पत्रव्यवहार नाही करत सर. गेल्या 20 वर्षामध्ये माझ्या परीने मला जसं जमेल तसं मी तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला सर. लग्नानंतर एक पत्र जे आहे ते 6 वर्षानंतरचं आहे, दुसरं पत्र 8 वर्षानंतरचं आणि तिसरं 11 वर्षानंतरचं पत्र आहे सर. हिने ही पत्र ऍक्सेप्ट नाहीत केली म्हणून ती परत माझ्याकडे आली. सर, ही पत्र तुम्ही नीट निरखून बघा सर. माझं हे हरवलेलं आयुष्य परत मिळवण्यासाठी मी काय धडपड केलेली आहे सर, हे फक्त मला माहिती आहे. सर, माझं घर, माझी मुलगी, माझी बायको, माझी आई यांची मला किती आठवण येते याचं उत्तम उदाहरण आहे सर. ही पत्र म्हणजे तुझं प्रेम, तुझी काळजी नाही आकाश, हे पुरावे आहेत. तू स्वतःला सेफ करण्यासाठी जमा केलेले. जो माणूस आयुष्यात चुकतो तोच हे असे पुरावे गोळा करतो, कटकारस्थानं करतो. मी माझं आयुष्य सरळपणे जगत आले आणि जगत राहणार आहे. त्यामुळे तुझ्या पातळीला जाऊन हे असे पुरावे गोळा करणं, कटकारस्थानं करणं, हे सगळं करण्यात मला ना इंटरेस्ट होता ना आहे. सर, मला एक छान आनंदी आयुष्य जगायचं आणि म्हणून आज मी इथे डिवोर्स घ्यायला आले होते. पण या माणसानं ठरवलंय की काहीही झालं तरी मला सुखी होऊ द्यायचं नाही. अनामिका मॅडम, तुमची ही कळकळ आम्हाला मान्य आहे, पण कोर्ट असं भावनांच्या आधारावर नाही चालत. सर, हेच तिला फक्त जमतं सर. भावनिक भाषण देणं एवढंच फक्त तिला जमतं. नाटकी नौटंकी बाई आहे सर. काही प्रेम वगैरे सब झूट आहे सर. असं करून तिने माझ्या आईला स्वतःच्या बाजूने वळवलेले सर. खोटी आहे, नाटकी आहे सर. तिचं खरंच प्रेम असतं ना, मला माहिती आहे सर. तर ना सर, स्वतःचा नवरा जिवंत असताना ही बाई एका परपुरुषाच्या सोबत त्याच्या खोलीत राहून आलेली सर. दुनियेच्या दृष्टिकोनातून भलेही या नात्याला लिव्हिंगचं नाव देत असतील, हरकत नाही, पण ती जी वागली सर, हे तिनं जे केलंय हा व्यभिचारच आहे ना. तू राहिले ना मी लिव्ह इन मध्ये, राहिले मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये, आणि मी हे कधीच लपवून ठेवलं नाही. नाही वाटली गरज मला कधीच ते लपवण्याची. खरं तर मी तुला अजिबातच आन्सरेबल नाही, बट फॉर युअर इन्फॉर्मेशन, सौरभ आणि मी एका छपराखाली राहिलो, एका खोलीत नाही. हे जगाला सांगण्यासाठी ना, पण त्या 4 भिंतीच्या आतमध्ये तुम्ही दोघांनी मिळून काय केलं असेल
हे न कळण्यात मी मूर्ख नाहीये. नाही नाही आकाश, नाही, तू मूर्ख नाहीच आहेस. इनफॅक्ट तू अतिशहाणा आहेस. म्हणूनच लिव्ह इनचा अर्थ म्हणजे फक्त शारीरिक संबंध इतकंच वाटू शकतं तुला. माझ्या चारित्र्याबद्दल प्रश्न विचारतोस ना तू? बंद दरवाजाच्या आड तू माझ्या बरोबर काय केलंस हे जर का मी जगाला सांगितलं तर तुला समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही आकाश. माझ्याकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतोस तू? का फक्त पुरुषांनीच बायकांना प्रश्न विचारायचे? बाईंनी तुम्हाला प्रश्न विचारल्यावर मात्र तुमचा इगो दुखावला जातो. तुझा आता दुखावला जातोय ना तसा. आज मी मोकळेपणानं सगळ्यांच्या समोर इथे हे सांगते की हो, मी सांगितलं पट्याला की आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहूया. मी सांगितलं त्याला कारण तुझ्या अनुभवानंतर मला पुन्हा दुसरं लग्न करायचं नव्हतं आकाश. मला एक प्रेमाचं नातं हवं होतं मला, जिथं आम्ही दोघंही समान असू, इक्वल असू. मला माझ्या मतांना, माझ्या कामाला मान मिळेल, रिस्पेक्ट मिळेल. आमच्या दोघातली भांडणं आम्ही 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 बोलून सोडवू रे आकाश, मारहाणीनं नाही. आणि तुला माहितीये सौरभनं या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणून कधीच मानलं नाही. त्यांनी कधीही या नात्याच्या मर्यादा ओलांडल्या नाही. खरं तर त्यानं माझं म्हणणं स्वीकारलं असतं तर मला ही अशी डिवोर्सची भीक कधीच मागावी लागली नसती. तुझं हे अब्युझिव्ह आणि घाणेरडं नातं केव्हाच झटकून न निघून गेले असते मी त्याच्याबरोबर. एक 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 कागद माझं भविष्य नाही ठरवू शकत आकाश. रडू नको पोरी. अगं बाईचं आयुष्य हे असंच असतं. माझ्या पोरीच्या वेळेला जर मला समजलं असतं तर माझी पोर अजून जिवंत असती. तुम्ही नका ऐकू कोणाचं. तुमच्या मनात पाप नाहीये ना तर तुम्हाला कोण अडवणार आहे? आय एम सॉरी सर. मला अशा प्रकारे कोर्टाचा अपमान नाही करायचा, पण अशा प्रकारे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुद्धा मला नाही करायचा. मी दमले सर, मी कंटाळले या आकाशच्या त्रासाला. मला वाटलं होतं की आज हा माणूस माझी या सगळ्यातून सुटका करेल. नाही सर, आता बस. ज्यांना ठरवायचंय ना की मी चांगली बायको नाहीये, मी चांगली आई नाहीये, त्यांनी खुशाल ठरवून टाका. मला नाही फरक पडत. पण आता मी सगळीकडे हे पुन्हा पुन्हा सिद्ध नाही करू शकत. माझ्यावर माझ्या आईचा, माझ्या मुलीचा आणि माझ्या खऱ्या साथीदाराचा असलेला विश्वास माझ्यासाठी पुरेसा आहे. मला माफ करा. कितीही वादळ आली तरी मी कायम तुमच्या सोबत असेल मिस अनामिका. आपला मार्ग मोकळा झाला मिस अनामिका. लग्नासकट किंवा लग्नाशिवाय आता मला हा दुरावा, हे नियम, ही बंधनं, हा एकटेपणा
आपल्यामध्ये हे सगळं नको मिसना बघ. आता मला तुमचा सहवास हवा. इथून पुढे आयुष्यभर मला तुमच्या चेहऱ्यावर आनंद हवाय आणि तो आनंद आणण्याची संपूर्ण जबाबदारी मला घ्यायची. माझं तुमच्यावर अफाट, खूप प्रचंड, अशक्य प्रेम आहे मिसना. आणि मला इथून पुढे संपूर्ण आयुष्य तुमच्या बरोबर घालवायचं. माझ्याबरोबर राहाल लिव्ह इन मध्ये.